आरोपी विष्णू चाटेला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। बीडमधील केज कोर्टानं ही न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। खंडणी प्रकरणी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। संतोष देशमुख खंडणी प्रकरणी कोर्टानं ही न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। विष्णू बुर्गे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विष्णू, कशा पद्धतीने सुनावणी झाली? पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी विष्णू चाटेला सुनावण्यात आली आहे। तर संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये त्यांना आता त्याला न्यायालयीन कोठडी जी आहे ते सुनावण्यात आलेली आहे। 18 तारखेपर्यंतची ही न्यायालयीन कोठडी असणार आहे। विष्णू चाटेवर 2 आरोप होते। पहिला आरोप होता खंडणीचा आरोप होता। खंडणीच्या आरोपामध्ये 24 दिवसापर्यंत जो आहे ते पोलीस कोठडी विष्णू चाटेला देण्यात आलेली होती आणि त्यामुळे आज ज्यावेळेस कोर्टासमोर हजर केलं त्यावेळेस थेट न्यायालयीन कोठडी मध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। ही न्यायालयीन कोठडी जी आहे ती 18 तारखेपर्यंत असणार आहे। विष्णू चाटे याच्यावरती आता न्यायालयीन कोठडीत त्याला आता बीडच्या जेलमध्ये ठेवलं जाणार आहे। तर या सगळ्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेला जी आहे ती न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। बीड जिल्ह्यातलं हे सगळं प्रकरण सुरू असताना आजच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि त्यातच विष्णू चाटेला मात्र आता न्यायालयीन कोठडी मिळणार आहे। त्याच्यातच एक अर्ज देखील केल्याची माहिती आहे। एक अर्ज केला होता की लातूरच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात यावं, मात्र ही जी मागणी आहे विष्णू चाटेची ती मात्र कोर्टानं फेटाळलेली आहे। निश्चित विष्णू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांबद्दल।